मॅक्झिमम जे विविध लोक आहे ते विविध प्रकारे त्या पावित्र्याकडे वळणार आहे आणि त्याकडेच आज आपण संदेशाच्या द्वारे देवाला म्हणणार आहोत की ते पावित्र्य आम्हाला कशा प्रकारचं पाळायचं. प्रेज द लॉर्ड. आपण जाऊया देवाच्या वचनाकडे आणि पवित्र शास्त्र उघडूया. मी परत एक वर सांगितलेलं आहे, आपलं पवित्र शास्त्र आपण आणायचं आहे, पेन आणायचं आहे, आपली नोटबुक आणायची आहे, कारण की या 40 दिवसामध्ये प्रभू तुमच्यासाठी माझ्यासाठी बहुत आशीर्वाद घेऊन आलेले. प्रेज द लॉर्ड. हे आशीर्वाद नुसतं ऐकून नाही कळणार, हे आशीर्वाद आपल्याला नोंद करायची गरज आहे. डायरीमध्ये नोंद करा, आपल्या बायबलमध्ये नोंद करा, हायलाइट्स करा आणि ते रुजवा. प्रेज द लॉर्ड. ते रुजणं देखील महत्वाचं आहे, कारण की लिहिणं पुरेसं नाही, बायबलमध्ये पण लिहिलेलंच आहे. तर तुम्ही काय विशेष लिहिणार आहे वेगळं काही नाही, परंतु मला ह्या गोष्टी कळालेल्या आहे आणि ती मला स्पर्श झाल्यामुळे त्या गोष्टी मला माझ्या जीवनाला निश्चितच देवाकडून मिळालेल्या या विश्वासामुळे आता मी त्या गोष्टी नुसता ऐकणार नाही, बोलणार नाही, लिहिणार नाही, तर ते कृतीमध्ये देखील आणणार. प्रेज द लॉर्ड. जाऊया देवाच्या वचनाकडे आणि लेवी याचा 20वा अध्याय याकडे आपण जाऊया. लेवी याचा अध्याय 20 आणि 6 ते 9 कोणीतरी जोरात वाचा. लेवी याचा अध्याय 20 6 ते 9 आणि या वचनाच्या द्वारे आपण पवित्र महिन्यामध्ये प्रवेश करत असताना पवित्रता बद्दल विचार करणार आहोत. वाचा. हा, इथे 2 गोष्टी सांगितल्या. जो व्यक्ती व्यभिचारी आहे आणि तो त्या वृत्तीने पंचाक्षरी, म्हणजे अनेक जण पंचपुराण हे ते या गोष्टीकडे लक्ष लावतात, तारे स्टार्स या सगळ्याकडे, ज्योती या गोष्टीकडे जातात, त्यांच्याबद्दल चेटकेंचे नादे लागतात. इकडे जा, तिकडे जा, इकडे जा, ते इकडे तिकडे हे चढवा, ते चढवा, या गोष्टीकडे लागतात. त्यांच्याबद्दल परमेश्वर म्हणतो की मी त्यांना स्वजनातून काढून टाकेन. पुढे, म्हणून तुम्ही आपल्यास पावन करून पवित्र करा. यस, कारण की मी परमेश्वर तुमचा देव आहे. पुढे सांगितलेलं आहे, विधी देखील पाळायचे आहे आणि ते देखील आपल्याला मान्य करायचं आहे, कारण की मी पवित्र देव आहे. पुढे, कठीण नियमशास्त्राचा नियम आहे. आई वडिलांना शिव्या देणार आहे, आई वडिलांना दोष देणार आहे, आई वडिलांच्या विरोधात बोलणाऱ्याच्या बद्दल नियमशास्त्र जे परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे त्याच्याबद्दल असं दिलेलं आहे की त्याला अवश्य जीवे मारावे, जगण्याचा अधिकार नाही. पुढे, यस, आणि वचन स्पष्ट सांगतं की अशा व्यक्तीला तुम्ही जर घालवून टाकलं तर ह्याचा दोष तुमच्यावर लागला नाही. त्यांनी कामच तसे केलेले आहे, त्यामुळे त्याला जगण्याचा हक्क किंवा अधिकार नाही. आणि याबद्दल जे विविध विषय आहेत त्यापेक्षा आपण जो महत्वाचा विषय आहे की तुम्ही आपल्याला पावन करून पवित्र व्हा, कारण की मी परमेश्वर तुमचा देव आहे. इंग्लिश मध्ये लिहिले, सॅन्क्टिफाय युअरसेल्फ देअरफॉर अँड बी ए होली, म्हणजे तुम्ही स्वतःला पावन करा, शुद्ध करा आणि पवित्रतेकडे वाटचाल करा. आणि यासाठी जे काही विधी मी तुम्हाला शिकवत आहे ते मान्य करून पाळा, म्हणजे मी तुमच्यासाठी पवित्र करणारा देव आहे. आणि प्रियानो, ही बाब आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की मंदिरातली येतो मी, टाळ्या वाजवतो, गीते गातो, मी घरी प्रार्थना करतो, मी बायबल वाचतो, याचा अर्थ हा नाही की तुम्ही पवित्र आहात. कदाचित लोकांच्या दृष्टिकोनातून, कदाचित घरच्यांच्या दृष्टिकोनातून किंवा बघणारे जगिक लोक ते म्हणतील की नाही नाही किती पवित्र मनुष्य, प्रार्थना करतो, बायबल वाचतो, मंदिराला जातो, मंदिराच्या सहभागित येते, चर्चमध्ये एल्डर आहे आणि अनेक गोष्टी तो करतो उत्तमरित्या. हे नाही करत तर मग तर मला सांगू द्या, पवित्रताचा विचारच करू नका तुम्ही. हे पण नाही करत तुम्ही आणि म्हणाल मी पवित्र आहे, तर 0 आहे तुम्ही. कारण लोक पण नाही म्हणत तर मग देव काय म्हणणार आहे तुम्हाला. तर परंतु
हे करून जर तुम्ही जगाच्या व्यक्तीकडून म्हणत असेल की हा व्यक्ती पवित्र आहे, कदाचित माझ्यासारखा संदेश देणारा देखील असू शकतो, परंतु प्रियांनो, देव म्हणतो मी ज्याला पवित्र म्हणाल, मी ज्याला पवित्रतेची शिक्का मारल, तो खऱ्या अर्थाने पवित्र आहे. आणि आज आपल्याला हे बघायचं आहे की या सगळ्या गोष्टी तर आपल्याला बेसिक गोष्टी करायच्याच आहे. म्हणजे बायबल वाचा, प्रार्थना करा. विशेष करून या 40 दिवसामध्ये काय करणार आहोत आपण? काय करणार आहोत? जोरात बोला. उपास आहे का आज? आज उपास करून आले? मग जेवून आले तर जरा जोरात बोला. काय करणार आहात? 40 दिवस उपवास करणार आहोत. आणि जर उपवास करणार आहोत तर आपण पवित्रतेकडे वाटचाल करत आहोत. परंतु पवित्रता म्हणजे काय याकडे आपल्याला आज विशेष करून लक्ष लावायचं आहे. कारण की जर आपल्याला माहीतच नाही तर अनेक जण म्हणतो मी बायबल वाचतो, मी उपवास केला म्हणजे मी पवित्र. काही जण म्हणतील नाही नाही नाही, मी 40 दिवस चर्चच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभागी झालो, आता मी पवित्र आहे. देवाचं वचन लेवीय हे पुस्तक जे आहे, ज्याचा जर आपण अभ्यास केला तर ह्या लेवीयमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते, ती म्हणजे की वेगवेगळ्या विधी नियम हे कसे पाळायचे ज्याद्वारे तुम्हाला पवित्रतेचा लाभ मिळेल. प्रेज द लॉर्ड. संपूर्ण पवित्र शास्त्र आम्हाला पवित्रतेकडे घेऊन जाते. आहे ते आज्ञा दिलेले आहे, ज्याचा अभ्यास करून आणि त्या कृतीमध्ये आणून इस्रायली लोक, पुढे जाऊन यहुदी लोक पवित्रतेकडे वाटचाल करत होते. कुठे कशाकडे वाटचाल करत होते? 19 अध्याय 2 वचन, पवित्र व्हा, पवित्र व्हा, पवित्र व्हा, वारंवार आलेलं आहे. पुढे असलेलं आहे की जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र. अनेकदा आपण म्हणतो अरे तो व्यक्ती खूप धार्मिक आहे, तो अन्य अन्य भाषा बोलतो, तो रोग बरे करतो, मला त्याच्यासारखं व्हायचं. आपल्याला मनुष्यासारखं नव्हे तर आपल्याला कोणासारखं व्हायचंय? देवासारखं. प्रेज द लॉर्ड. देवासारखं पवित्र व्हायचं. आणि त्यामुळे देव म्हणतो जसा मी पवित्र आहे तसं तुम्हीही पवित्र व्हा. आणि आणखीन एक मुद्दा आलेला आहे 21:8 मध्ये की मी तुम्हाला पवित्र करतो. कोण पवित्र करतो? कोण करतो पवित्र? विधी नाही, परंपरा नाही, उपवास नाही, इवन प्रभुभजन पण नाही. या सर्वांच्या मागे लपलेला आहे देव. प्रेज द लॉर्ड. कारण की विधी जर तुम्ही पाळली आणि त्याच्यामध्ये देवाचा स्पर्श किंवा देवाचा आरोग्यदायी किंवा निश्चितच आपण म्हणूया की पवित्रतेचा भाग नाही तर त्या विधीला पण काही महत्व नाही. त्या विधीला देखील काही महत्व नाही. देव याला मान्य आणि देवाच्या द्वारे केलेल्या कार्याच्या द्वारेच पवित्रता मिळते. प्रेज द लॉर्ड. विधी, परंपरा, कृती, धार्मिकता मानवीय धार्मिकतेने नव्हे. मग त्यावेळेस अनेक जण काय म्हणतात, हा प्रश्न अनेकांच्या जीवनामध्ये निर्माण किंवा आपल्याही मनामध्ये असेल की देवा तुला काय माहितीये जगामध्ये जगणं किती कठीण आहे. देवा तुला काय माहितीये, अरे आम्हाला आमच्या आजूबाजूला वातावरण कसं आहे, आम्ही ताडीवाला रोडमध्ये राहतो, आमच्या शेजारची वातावरण कसं आहे, आमच्या घराचं वातावरण कसं आहे, कसं काय आम्ही पवित्र राहणार, कसं काय आम्ही पवित्र आहे ना. प्रश्न पडतो की नाही पडतो? आपण म्हणतो अहो पाळक साहेब तुम्ही इथून सगळं काय बोलता, आमच्या घराकडे आमच्या वातावरणाकडे येऊन बघा आणि मग म्हणा पवित्र पवित्र कसं राहता येईल. येस, ही बाब एकदम खरी आहे. ही बाब नाकारता येण्यासारखी नाही. आमचे मित्र असे, आमचे वातावरण असतं, आमचं काम धंदा, आमचा व्यवसाय असा आहे की तुम्ही जे काय म्हणतात त्या गोष्टी जर आम्ही पाळायला गेलो तर आम्हाला जगणं कठीण होईल, आमची झोप उडून जाईल, आम्हाला अतिशय त्रासाला सामोरे जावं लागणार. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जर देवाला हे सर्व अशुद्ध वाटत असलं, जसं आपल्याला वाटतं की सगळं काही चांगलं नाही, वाईट आहे, मी पण त्यांच्यासारखाच वागतो, थोडासा त्यांच्यापेक्षा चांगला आहे किंवा त्यांच्यापेक्षा फार उत्तम आहे असं म्हणतो. मला सांगू द्या, प्रभू येशू ख्रिस्ताला काय सर्व शुद्ध वाटत होतं का जग? येशू जगामध्ये कोणासाठी आला? कोणत्या लोकांसाठी आला? जग कसं आहे? पापमय जग आहे. कोण आहे अधिपती जगाचा? जगाचा अधिपती कोण आहे? जगामध्ये कोण लोक राहतात? मग देवाला, या पवित्र देवाला, परमपवित्र देवाला जगामध्ये पाप्यांमध्ये यायची काय गरज पडली?
अनेक जण म्हणतात, काय जन्म जन्म द्यायचा ताडीवालाच रोड मिळाला का? चांगलं इकडे कोरेगाव पार्क वगैरे अशा ज्या पॉश एरिया, विमाननगर वगैरे मध्ये अशाकडे हे काय ताडीवाला रोड मध्ये आम्हाला जन्म दिला? असे अनेक लोक म्हणतात. पण प्रभू येशू ख्रिस्त तसा म्हटला का? प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की मी या लोकांवर प्रीती करतो. देवा, तुम्हाला या जगामध्ये पाठव जिथे अंधकार आहे, जिथे पाप आहे, जिथे गलिच्छपणा आहे, जिथे सर्व व्यभिचार आहे, इकडे सगळं दुष्टता आहे. मी जगाचा प्रकाश म्हणून, मी जगाचा प्रकाश म्हणून या जगाला, त्या पाप्यांना काय करणार आहे? प्रकाशित करणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अनेकदा अनेक लोक म्हणतात की हे प्रकाशित करण्याचा मार्ग, या पाप्यांना शुद्ध करण्याचा मार्गासाठी येशूने काय निवडलेला आहे? अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे सर्व माझ्यावर टाका. येशू ख्रिस्त वधस्तंभावर सर्व पाप, सर्व क्लेश, सर्व अशुद्धी घेऊन गेला. सकाळी सकाळी आम्ही आपलं डस्टबिन जे आहे त्याच्यामध्ये खूप कचरा भरलेला राहतो है ना, आणि ते सगळं बाहेर ठेवतो किंवा कचरा कुंड्यामध्ये टाकतो. सकाळी सकाळी झाडू लावतात ना घरामध्ये, आणि त्याच्यानंतर सगळा कचरा गोळा करतात, एक बॅग मध्ये भरतात किंवा एक डस्टबिन मध्ये भरतात आणि फेकून देतात. आणि तो डस्टबिन मध्ये घेत असताना आपण, तो वास खूप आवडतो का तुम्हाला? खूप छान वाटतं का सकाळी सकाळी तो वास घ्यायला? परंतु तो जर डस्टबिनचा कचरा तुम्ही बाहेर फेकला नाही तर काय होणार आहे? दिवसभर घरामध्ये वास फिरणार आहे. बरोबर आहे? येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासारखी तसं डस्टबिन झाला. प्रेज द लॉर्ड. त्याच्यावर जगातले सर्व पापाचे घृणित दोष, अशुद्धता हे सर्व त्याच्यावर टाकण्यात आले आणि येशूने ते स्वीकार केले. येशूला आवडत असेल का? आवडतं का? आपल्याला वास घ्यायला आवडते, परंतु जगातले पाप जे देव बघू शकत नाही, परत रिपीट करतो, ज्याला देव बघू शकत नाही त्यांनी त्याच्या मस्तकी घेतले यासाठी की तुम्हाला आणि मला मुक्ती मिळावी. प्रेज द लॉर्ड. आणि मग आपण म्हणतो मुक्ती दिला येशूना, शांती दिला येशूना. प्रेज द लॉर्ड. आपण फार कॅज्युअली गातो, परंतु माझे किती दोष, माझे किती अपराध, माझे जेव्हा मी म्हणतो मी आपले पाप पदरी घेतो, तेव्हा आम्हाला या सर्व गोष्टी दिसून येतात की मी मोठा दोषी आहे आणि ते सर्व येशूने वाहिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. येशूने कुरकुर केली का? येशूने बडबड केली का? येशू गेत्सेमने बागेमध्ये म्हणतो की देवा, आता मला तुझ्याकडे यायचंय, मला वधस्तंभावर जायचंय. मी असं म्हणत नाही त्या शिष्यांना जगातून काढून घे, असं म्हणतो का? नाही. तर त्यांना तुझ्या जगामध्ये सुरक्षित ठेव. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, तुम्हाला आणि मला याच्यापासून पळता येणार नाही, या अशुद्ध जगातून पळता येणार नाही, परंतु तुम्ही जगाचे प्रकाश आहात. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणतो मी जगाचा प्रकाश, आणि पुढे तो म्हणतो आता तुम्ही जगाचे प्रकाश आहात. आणि आता ते कार्य जे येशू पूर्ण करून गेलेलं आहे, त्याचं उर्वरित जबाबदारी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्हाला आणि मला करायची. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे तुम्ही म्हणता की अरे बहुत मुश्किल है, बहुत कठीण है, मैं नहीं कर सकता, मी करू शकत नाही. यस, आम्ही करू शकत नाही, परंतु येशू म्हणतो मी जातो, परंतु तुम्हाला एकटं सोडणार. यस, आम्ही दुबळे आहोत, आम्ही कमकुवत आहोत, आम्ही त्यापासून स्वतःला काय कोणालाही घराला राहू बाहेर आणि सुरक्षित राखू शकत नाही. परंतु तुमच्यामध्ये देवाने काय ठेवलेलं आहे? एक आणखीन देव ठेवला आहे, त्याचं नाव आहे देव जो पवित्र, तो तुम्हाला शिकवील असं वचन सांगतं. आणि तो तुम्हाला हे शिकवतो की पाप बस झाले, देवाकडे वळ, देवाकडे वळ. आणि यासाठी या 40 दिवसामध्ये आपल्याला काय करायचंय? पवित्र आत्म्याला पेटत ठेवायचं आहे. नुसतं 40 दिवस नाही तर यापुढे देखील. परंतु सुरुवात कुठून करायची? आता कुठून सुरुवात करायची? 40 दिवसामध्ये. अनेक जण पवित्र आत्म्याने भरले, आणखीन दुप्पट भरा. प्रेज द लॉर्ड. परंतु जे लोक या दिवसामध्ये दूर आहे आणि ते म्हणतात की आता पाळक साहेब, बुधवार पासून मी उपवास सुरू करत आहे, बुधवार पासून मी देवाकडे जात आहे, तो उपवास करणं हे एक भाग असू शकतो. परंतु आमचा मेन उद्देश हा आहे की मला उपवास व प्रार्थनेचे देवाच्या सहभागितेमध्ये चालायचं. बोला, देवाच्या सहभागितेमध्ये चालायचं, देवाच्या सहभागितेमध्ये. आणि देव काय आहे? पवित्र आहे. देव कसा आहे? त्याच्या सहभागी चालणारे पापी असतील का? किती लोकांना वाटतं देवाच्या बरोबर चालणारे लोक पापी असतात? नाही. जर आपण देवाच्या सहभागीते चालतो तर देव
नुसतं पवित्र करणार नाही तर आम्ही देखील पवित्रतामध्ये चालणारे असे लोक होणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी दुसरा प्रश्न असा अनेक जण म्हणतात कि अरे पाळक साहब वो क्या, वो तो खुदा का बेटा था, वो तो दुनिया में आ गया, उसके खून में थोडी तर कोई पाप, तो त्यामुळे तो शुद्ध आणि पवित्र राहिला, त्याच्या ठाई कोणता पण पाप नव्हता. अरे आम्ही ज्या जगात जन्मलो त्याच्या वचनामध्ये लिहिलं की तू मातेचा गर्भात होता तेव्हापासूनच मी पापी आहे, असं दावीद स्तोत्र करता. मग हेच आमच्या डीएनए मध्ये, आमच्या रक्तामध्ये पाप आहे. परंतु येशू काय म्हणून जन्मला, देव म्हणून जन्मला का? मनुष्याचा पुत्र. मनुष्याचा पुत्र त्यांनी वारंवार स्वतःला सांगितलं. पवित्र शास्त्र, नवा करार आणि विशेष करून आपण जर पहिले 4 पुस्तकं ज्याला आपण शुभवर्तमान म्हणतो तिथे येशू स्वतःला काय म्हणतो? मी मनुष्याचा पुत्र. आणि मनुष्याचा पुत्र म्हणून त्या गोष्टी ज्या आम्हाला लागू पडतात ते त्याला पण लागू पडतात. आम्ही पापामध्ये पडतो. येशूला देखील मोह वासना आणि सर्व दैहिक वासना घेरत होत्या, परंतु येशूने त्या सर्व गोष्टीपासून स्वतःला वेगळं ठेवलं. प्रेज द लॉर्ड. त्याला आपल्या जीवनामध्ये काम करू दिलं नाही. प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त एकदा जरी पापात पडला असता, आपण तर दररोज अनेकदा पापात पडतो. येशू संपूर्ण 33.5 वर्षामध्ये एकदा जरी पापात पडला असता तर हे बलिदानाची आता काहीच गरज नसती किंवा ह्याला काहीच महत्व उरलं नसतं. का? कारण की तो पापी गणला गेला आणि पापी लोकांचं अर्पण देवाला कधी देखील मान्य होणार. एकदा देखील पापात पडला नाही. आमच्यासाठी तर संधी, कृपेचा काळ आहे. आम्ही पापात पडलो तरी देखील देवाच्या जवळ आपण पाप पदरी घेतो, तेव्हा देव आमच्या अधर्म पापांची काय करतो? क्षमा करतो. देवाने तुम्हाला आणि मला संधी दिली. देव जाणतो आमची प्रवृत्ती काय, परंतु त्यासाठी त्याने पापात पडला नाही तर त्याने दाखवलं की बघा या जगामध्ये जगत असताना देखील मी कसा राहिलो? शुद्ध आणि पवित्र राहिला. आणि तू जर प्रयत्नशील राहिला तर तू देखील शुद्ध आणि पवित्र राहू शकतो. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आज आपण या वचनाकडे जात असताना 2 पेत्र 1 अध्याय आणि 3 आणि 4 वचन वाचूया. मी परत एकदा रिपीट करतो, प्रत्येकाने काढावा. एक जण वाचतो आणि बाकी जण ऐकतात, हे योग्य नाही. प्रत्येकाने आपलं पवित्र शास्त्र आता 40 दिवस सुरू झालेले आपल्याकडे ठेवायचं आहे, ते हायलाइट करायचं आहे आणि ते वाचायचं असताना ते टॅली देखील करायचं. 2 पेत्र 1 अध्याय वचन 3 आणि 4. ज्याने आम्हाला आपल्या गौरवासाठी पाचन केले. काय लिहिलेलं? गौरवासाठी. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी, देवाच्या धार्मिकतेसाठी पाचन केलेले आहे. त्याचं नाव येशू आहे. पुढे त्याच्या ओळखीच्या द्वारे आता तुम्ही त्याला ओळखतात की जगाचा तारणारा प्रभू येशू आहे. पुढे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने. त्याने ईश्वरच्या सामर्थ्याने जीवनासाठी काय काय लागतात त्या गोष्टी पण दिलेल्या आहे. धार्मिकतेसाठी, सुभक्तीसाठी जे लागतात ते देखील येशूने तुम्हाला दिलेले आहे. पुढे का दिलेले आहे? त्यांच्या योग्य. कारण की या सर्व गोष्टी जे येशूने तुम्हाला दिले त्याच्या योग्य. पुढे अतिशय मौल्यवान आणि महान वचने आपल्याला दिलेले आहे. का? यासाठी की त्याद्वारे वासना जी तुम्हाला मला पापाकडे ओढते त्याच्यापासून मुक्त होणारे, उत्पन्न होणारे, जगाच्या या सर्व भ्रष्ट गोष्टीपासून ईश्वराच्या स्वभावाकडे वाटकरी व्हावे. हायलाइट करा, वारंवार वाचा. जेव्हा जेव्हा तुम्ही असं वाटतं की मी चुकत आहे, मी पापी आहे, वचन उघडा आणि 1 पेत्र याच्या 3 आणि 4 वाचा. देवाने सर्व काही पुरवले. आता मला सांगा, मला 4 व्हीलर मिळाली. जर मला 4 मिळवलं तर त्याच्यातून पापापासून दूर राहण्याचं काही साधन मिळतं का? सांगा. मी 4 व्हीलर चालवतो म्हणजे पापापासून दूर राहील? नाही नाही, इस दुनिया के पापों से, झोपड़पट्टी से सब इससे मैं दूर. असं आहे का? काही मला पैसे मिळाले मी म्हणजे पापापासून दूर राहील का? नाही. मला चांगला फ्लॅट मिळाला, मला चांगलं आरोग्य मिळालं, ह्याच्यामुळे मी पापापासून दूर राहील का? नाही. हे देव देतो. परंतु इथे काय लिहिलेलं आहे? इथे त्याने लिहिलेलं आहे की
ईश्वरी सामर्थ्याने जीवनास आणि सुभक्तीस आवश्यक अशा गोष्टी त्याने दिलेल्या आहे. अनेक जण ह्यासाठी मंदिराला येतात, यासाठी 40 दिवस उपवास ठेवणार आहे की मला हे दे ते देईल. देव म्हणतो मी देतो, परंतु ह्या गोष्टी जे पापापासून दूर राखण्यासाठी गरजेचे आहे त्याच्यासाठी तुम्ही मागतच नाही. मग तुमचा हा 40 दिवसाचा उपवास कसा आशीर्वाद ठरणार? ठरेल का? देव म्हणाल तू मागतो काय? उपासाच्या द्वारे पवित्रताकडे जायचा मार्ग दुसरा, तुझा मार्ग दुसरा. तू जे काही मागतो ते मी तुला दिले, तर आता जेवढा आहे त्याच्यापेक्षाही तू भ्रष्ट होऊन जाशील आणि तू त्याच्या मागे लागलेला आहे. म्हणजे तुला पवित्रताकडे जायचा काही मार्गच माहित नाही. आणि यासाठी आज जेव्हा 2 दिवसानंतर आपण पवित्र महिन्यामध्ये पवित्र पोहोचणार आहोत, तुम्हाला आणि मला लागतं तरी काय? पवित्रतेसाठी ते जाणून घ्या. आणि ते जर तुम्हाला मला माहित नाही तर तुम्ही नुसतं उपवास करणार, तुम्ही नुसतं बायबल वाचणार, तुम्ही नुसतं प्रार्थना करणार, परंतु त्याद्वारे मिळणारे जे काही गोष्टी आहे त्याद्वारे जे देवाचं उद्दिष्ट आहे की तुम्ही उपवास आणि प्रार्थनेच्या द्वारे देवाच्या सहभागीतेत चालावं, त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. आणि यासाठी आपण पुढे बघणार आहोत. यासाठी काही गोष्टी जाणून घेणं महत्वाचं आहे. पुढची गोष्ट आहे ओजस, स्वभाव किंवा गुण, हॅबिट्स अँड क्वालिटी. स्वभाव आणि गुण. आणि अनेक जण म्हणतात की वो तो मेरे स्वभाव में नहीं है, वो तो मेरे गुण में नहीं आता. आपण जर सकाळी सकाळी बघितलं तर आपण आपल्या खिडकीच्या बाहेर बघितलं तर आपल्याला कबूतर दिसतात, लहान चिमण्या दिसतात. आणि कबूतर बसल्या बसल्या काय करत राहतात? गुडगुड गुडगुड करतात आणि पंख स्वच्छ करत बसतात. बघितलं? लहान लहान चिमण्यांना थोडस पाणी दिसलं की त्याच्यात काय करतात? ते आंघोळ करत बसतात. आपण म्हशीकडे बघितलं तरी ती इतकी गहाण काळी आहे, परंतु ते पाण्यामध्ये उडी मारते आंघोळ करण्यासाठी. बरोबर आहे की? आणि याचप्रमाणे मांजरीकडे बघितलं तर मांजर पण चाटून चाटून आपलं अंग स्वच्छ करते. काय हे सगळं कशासाठी करतात ते सांगा बरं? कशासाठी करतात हे सगळं? स्वच्छ राहण्यासाठी. कशासाठी करतात? हे त्यांचं काय आहे? त्यांना कोणी शिकवतं का आपण मूवी दाखवतो याचं स्वच्छ रखणे का? त्या सर्व प्राण्यांना वेगवेगळे स्वच्छ राहण्यासाठी, शुद्ध राहण्यासाठी काहीतरी काय दिलेले प्रक्रिया देवाने त्यांना उपजत दिलेली आहे. आणि त्यामुळे त्यांचा तो स्वभाव आहे. तुम्ही आणि मी देखील या दिवसामध्ये उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय करायला आवडतं? आंघोळ करायला आवडतं, है ना? काही काही लोक सकाळी आंघोळ करतात, संध्याकाळी आंघोळ करतात. करतात की नाही करत? हे आपल्याला शरीराला शुद्ध करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण करत राहतो आणि हे आपल्याला आवडतात. परंतु आता प्रश्न हा येतो की हे तर झालं सगळ्या बाह्य गोष्टी, ह्या तर सर्व झालं. आता आत्म्याच्या शुद्धतेसाठी तुम्ही आणि मी काय करतो? हा प्रश्न बाहेर. आणि ते आपल्याला कसंही चालतं. आंघोळ दिवसातून 2दा पाहिजे, स्वच्छ कपडे. मम्मी काल मी घातले, आता ते कपडे घालणार नाही, मला दुसरे कपडे दे. म्हणजे आपण कपडे देखील वारंवार बदलतो यासाठी की अस्वच्छ मला नको. हे सर्व स्वच्छता, सुंदरता, स्प्रे मारणं, परफ्यूम मारणं, या सर्व गोष्टी शायनिंगचे ज्याला म्हणतो ते आपण प्रदर्शित करतो. परंतु याचा आत्म्याचं काय? शरीर जे आहे ते एक दिवस माती आणि मातीला जाऊन, पर आत्मा जो आहे त्याचं मरण. पण त्याच्यासाठी आपण काहीच प्रयत्न करत नाही का? आपल्याला माहित नाहीये का? आणि जर माहित नाही तर आज शिकून घेणं महत्वाचं आहे. हो, आम्हाला खोटं बोलणं म्हणा, फसवेगिरी म्हणणं, नियम तोडा, कुटिलताने वागा, व्यसन करा, द्वेष करा, ईर्ष्या करा, शिव्यागाळी करा, भांडणं करा, हे सर्व आपण म्हणतो येतो मेरे स्वभाव में. अरे मला काही नाही. आमची नेहा लहान होती आणि लहान असताना थोडा पण उशीर झाला, तिच्या मम्मीने दूध देण्यामध्ये जरा पण उशीर केला की मम्मी जवळ आली की तिचे केस धरून ओढायचे, लाल लाल तिच्या चेहरा. आणि फार उशीर झाला तर स्वतःचेच केस धरून ते ओढायचे. माझ्याकडे फोटो देखील आहे, चेहरा एकदम लाल व्हायचा. आता मला सांगा, त्या लहान लेकराला जी काही महिन्याची तिला आम्ही शिकवलं का राग राग कर? कोणी शिकवलंय का? काय तिने काही कोणाला बघितलं का केस ओढताना बिडताना? की डॅडीने केस ओढून ओढून सगळं टक्कल पडलं तरी ते केसच ओढत राहतात, असं काही डॅडीचा स्वभाव त्यांना तिला दिसला असेल का? नाही. परंतु या काही गोष्टी उपजत आहे आणि ते त्यांच्यासाठी चांगले की वाईट आहे? चांगले की वाईट आहे सांगा बरं? केस ओढणं, रागराग करणं चांगलं आहे का? हा तुमचा माझा स्वभाव आहे.
परंतु त्याच्याला घालवण्यासाठी तुम्ही आणि मी काही करत नाही. इझिली म्हणता अरे बता हमारा स्वभाव है, अरे हम नहीं बदल सकते, अभी तो हम बुड्ढे हो गए. अरे बुड्ढे हो गए, कुड्ढे हो गए, ते सगळं काही आहे. परंतु मी अनेकदा म्हणतो बुड्ढे भी हो गए, डॉक्टरने बोला अरे शुगर खाणे का नाही, जास्त शुगर घेऊ नको, तुझा शुगर वाढत आहे. मग आपण स्टॉप करतो ना. बीपी वाढत आहे, जेवणामध्ये तुझं मीठ कमी कर, आपण ते करतो ना. म्हणजे आपण करू शकतो. तेलकट खाऊ नका, तुझं कोलेस्ट्रॉल वाढत आहे, आपण कमी तेलाचं खातो. म्हणजे आपण म्हातारपणात या गोष्टी करू शकतो, कारण की आपल्याला माहिती आहे ते नाही केलं तर आपण आता मरणार. परंतु वाईट गोष्टी याचा आपण गांभीर्याने घेतच नाही. त्यामुळे ते काय सोडायचं काय नाही सोडायचं, नो सिरियस नाही, काय सोडायची गरज नाही. आणि ह्यासाठी प्रियानो अनेक जण म्हणतात काही लोक चांगले असतात, काही लोक वाईट असतात, हम बुरे लोक आहे, इझिली म्हणून जातात हम बुरे लोक आहे, काय नो इश्यू. आताच वचनात आपण पुढे वाचणारच आहे की ज्यांनी पाप करायचं त्यांना पाप करूच द्या. जगामध्ये तुम्हाला कळत आहे आणि तुम्ही तरी नाही करत, हे पापच आहे. याला वचन शिकवतं. वारंवार वचन तुमच्यापर्यंत माझ्यापर्यंत येत असताना काही देखील सुधारणूक तुमच्या जीवनामध्ये नाहीये. का नाहीये? कारण की तुम्हाला असं वाटत नाही की असं चांगलं जगण्याने मला आशीर्वाद मिळतील. प्रेज द लॉर्ड. मी जसा आहे तसाच मी चांगला आहे असं आपण स्वतःला शिक्का मारून तयार ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे करंथिकरा 2 अध्याय 5:17 मध्ये म्हटलंय जुने ते पहा ते सर्व आता. जुने म्हणजे जेव्हा तुम्ही प्रभूला ओळखत नव्हता, येशूला ओळखत नव्हता, त्यापर्यंत ज्या जुना स्वभाव होता तो ठीक होता, तो चालत होता. कारण की तुम्हाला देव आणि देवाचे जे आज्ञा काय आहे, शिक्षण काय ते माहित नव्हतं. परंतु ज्या समय तुम्ही बाप्तिस्मा घेतला, तुम्ही तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, त्याने तुम्हाला पुत्र आणि कन्या म्हटलेला आहे. आणि तुम्ही प्रभूच्या मेजाच्या पाशी येतात, गुडघे टेकतात आणि तुम्ही हे म्हणतात की मी त्याचा पवित्र मुलगा आणि मी त्याची पवित्र कन्या आहे. अशा प्रकारे आपण जगाला आणि स्वतःला आणि देवाला विदित करतो. परंतु आम्ही बदलायचाही प्रयत्न करत नाही. त्यामुळे तुमचं जीवन हे तुमच्या दृष्टिकोनाने कदाचित समाधानकारक असेल. लोकही म्हणत असतील चांगला व्यक्ती बरा आहे, पण तो देव म्हणतो नाही लबाड आहे तू. कारण की तुला सर्व काही कळत असून देखील तू करू इच्छित नाही. स्वभावाच्या मागे लपडतो, परिस्थितीच्या मागे लपतो, घरातल्या सर्व प्रकारच्या गोष्टीच्या मागे लपतो. परंतु तुला चेंज व्हायचं नाही. कारण की चेंज झालं तर तुला जीवनातल्या मजा घेता येणार नाही. चेंज झालं तर स्वतःच्या मनाच्या हिशोबाने वागता येणार नाही. चेंज झालं तर तुला जगातल्या मित्रांबरोबर राहता येणार नाही आणि तू कदाचित स्वतःला एकटा पाडशील. परंतु प्रियांनो ही गोष्ट लक्षात ठेवा की या 40 दिवसामध्ये पण जर तुम्ही या गोष्टीकडे सिरियसली घेतलं नाही तर मग परत एक वार संधी मिळणार नाही. 4 वर्ष अगोदर बरोबर 40 दिवसाच्या पश्चात ईस्टर आला आणि ईस्टरच्या दुसऱ्या दिवशी माझी पत्नी गेली. मी वारंवार यासाठी नाही सांगत की तुम्ही माझ्यासाठी रडा, कारण की मी मागच्याच गुरुवारी सांगितलं माझ्यासाठी रडू, मग कोणासाठी रडा? हे येशू म्हटलं, मी नाही. नाही तर तुम्ही म्हणतो पाळक साहेब म्हटले, हा येशू म्हटलेला आहे. त्यामुळे मी सहानुभूती अनेकांना प्रभू 40 दिवस दाखवतो, पण 40 दिवसाच्या पुढचं दिवस येत नाही जीवनामध्ये. माझी सासूबाई पंडितबाई बरोबर त्या 11 दिवसानंतर 16 तारखेला गेल्या. म्हणण्याचा अर्थ हा आहे की 40 दिवसाच्या नंतर तुम्ही गॅरंटी घेऊ शकत नाही की येणार दिवस तुम्ही जगतीलच. प्रभू करो तुम्हाला 100 वर्ष आयुष्य मिळो, परंतु 100 वर्ष स्ट्रगल करायचं, धार्मिकता टिकणं हे देखील सोपं नाही. प्रियांनो, जर तुम्हाला 40 दिवसामध्ये वचन आणि प्रार्थनेमध्ये चालले तर 40 दिवसाच्या नंतर ती धार्मिकता तुम्ही जर टिकून ठेवली तर कधी देखील बोलवणं आलं तरी तुम्ही आशीर्वादी ठरणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की त्या व्यक्तीने 40 दिवसामध्ये प्रार्थना, देवाचा विश्वासात चालणं, सहभागितामध्ये तो टिकून होता आणि प्रभूला धन्यवाद असो की त्या समयीमध्ये त्यांना बोलवणं आलेलं आहे. परंतु आम्हा सर्वांना 40 दिवसांनंतर कधी देखील जरी बोलावणं आलं तरी लक्षात ठेवा तुम्हाला आणि मला तयार राहायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण की हे नुसता पवित्र महिना पाळून चालणार नाही, पवित्र आठवडा पाळून चालणार नाही, तर हे संपूर्ण जीवनच पवित्र असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आपल्याला आपला स्वभाव जो आहे, ज्याला आपण म्हणतो हॅबिट्स म्हणतो, जे काय आहे तुमची क्वालिटी ती बदलायला पाहिजे. हो प्रियांनो, मला आवडतं ते नाही तर देवाला माझ्या काही काय आवडतं हे महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड.
मला हे आवडतं म्हणून मी हे करणार, मला हे आवडतं, घरच्यांनाही आवडत नाही, कोणालाही आवडत नाही, तुला आवडतं म्हणून तू सत्यानाश स्वतःचा तर करत आहे. कुटुंबियाची वाट लावलेली आहे का? घराण्याची वाट लावलेली आहे का? कारण की तुला ते आवडतं. हे हॅबिट स्वभाव आता आपल्याला विशेष करून 40 दिवसामध्ये गांभीर्याने घेऊन त्यामध्ये बदल घडून येतात. पुढचा पॉइंट आहे की व्यवसाय याच्यामध्ये तडजोड करावी लागते. कॉम्प्रोमाइज इन बिझनेस. माझा व्यवसायच आहे पाळक साहेब, काय करावं? थोडस इकडे तिकडे मला हात मारावाच लागतो, त्याच्याशिवाय काय चालत नाही. मी देईल ना आणखीन जास्त पैसे, दशमांश म्हणतात ना तुम्ही, थोडेसे आणखीन 15 अंश देतो मी तुम्हाला, जास्त पैसे देईन. आणि अनेकदा आपल्याला असं दिसतं, पोलीस डिपार्टमेंट म्हणा, वकील व्यवसाय म्हणा, की बिझनेस वाले लोक, वो थोड़ा बहुत करना पड़ता है यार, वैसा नहीं करेंगे तो हमारा बिझनेस ही नहीं चलेगा. या दुनियामध्ये राहत असताना त्या लबाडीच्या गोष्टी मला काही ना काही थोड्या ना थोडं करावं लागतात. आणि ते जर मी करलं नाही, ते जर मी केलं नाही, तर मग माझं सर्वाइव्ह होणं, माझं बिझनेस मध्ये टिकणं हे शक्य होणार नाही. काही गोष्टी त्याबरोबरच जोडलेल्या आहे. आणि त्यासाठी प्रियांनो, काही गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा पवित्र शास्त्र देखील काहीतरी शिकवतो. आपण जाऊया लूका शुभवर्तमान 3रा अध्याय, आणि यामध्ये बाप्तिस्मा करणारा योहान प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या अगोदर काही शिक्षण आम्हाला देतो. आणि त्याच्यामध्ये 3 व्यवसायाच्या बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. पहिला आहे श्रीमंत, जो पैसेवाला आहे, मान पाणीवाला आदमी. 12 वचनामध्ये त्यांनी जकातदार म्हटलंय, म्हणजे टॅक्स कलेक्टरच्या बद्दल सांगितलेलं आहे. आणि 14 वचनामध्ये त्यांनी शिपायाबद्दल सांगितलेले, ज्याला आपण आपल्या या दिवसामध्ये पोलीस डिपार्टमेंट म्हणतो, याच्याबद्दल त्यांनी काही सांगितलेले. बघा, त्या काळामध्येच लोकांना कळालं होतं की हे डिपार्टमेंट भ्रष्ट आहे, हे लोक भ्रष्ट आहे. आणि त्या लोकांना मागे फिरण्यासाठी काही इशारा येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या अगोदरच बाप्तिस्मा करणारा योहान देतो. येशू ख्रिस्ताच्या शिक्षणाच्या अगोदरच तो देतो. आणि येशू ख्रिस्ताने देखील मान्यता दिली. 10व्या वचनामध्ये श्रीमंत लोकांबद्दल तो काय म्हणतो बघूया. आम्ही श्रीमंत आहोत, पैसे वाले, हमारे बहुत पैसा धन है, हमने क्या करना चाहिए. पुढे यस, तुझ्याकडे रोकडा आहे, तुझ्याकडे पैसा आहे ना, तुझ्याकडे धन भरपूर आहे, तुझ्याकडे खाण्यापिण्याचे बहुत साधन आहे, तर ह्या उपवास समयामध्ये तू लोकांना काय कर, दे. पैसे खाऊ नको, लोकांना वाट, लोकांना तू दे. आणि आपल्याला माहिती आहे, जक्कय जो होता त्याने देखील जेव्हा येशूचा स्वीकार केला तेव्हा त्याने सगळं जेवढं त्याचं चौपट त्यांनी परत केलेलं आहे. दुसरा व्यावसायिक आहे 12 वचनामध्ये जकातदार, टॅक्स कलेक्टर. पुढे बाप्तिस्मा घ्यायला आला. आता याचा अर्थ तो येशूच्या मागे मला चालायचंय. तेव्हा काय म्हटलेलं आहे, यस, आता आम्ही बाप्तिस्मा घेते, आम्ही काय करावं. आपल्यापैकी आज तुम्हा सर्वांचा प्रश्न आहे की मला धार्मिकतेमध्ये चालायचं, मी काय करावं. मग टॅक्स कलेक्टरला किंवा जकातदारला काय म्हटलं गेलं बघा, जेवढं तुला सॅलरी मिळते, जेवढं पगार मिळतं तेवढंच घे बाळा. त्याच्यापेक्षा जास्त वरची कमाई, उपर की कमाई ह्याच्याकडे जाऊ नको. स्पष्ट इथे लिहिलेलं आहे. मी माझ्या मनचं बोलतोय का, इथे स्पष्ट लिहिलेले असे अनेक कॅटेगरी का त्याची आजच्या ज्या कॅटेगरी त्या काळात नव्हत्या, परंतु जेवढ्या होत्या त्याच्याबद्दल इथे स्पष्ट लिहिलेले आहे की तू वरची कमाई खाऊ नको. कारण की तू या दिवसामध्ये काय करत आहे, उपवास आणि प्रार्थना करत आहे. एवढं नाही म्हटलं, कारण की तू बाप्तिस्मा घेऊन एक नवीन जीवनाकडे जात आहे. प्रेज द लॉर्ड. इथे सर्व बाप्तिस्मा घेणारे आता गुडघे टेकणार आहेत. पुढे टेकणार आहे की नाही, टेकणार आहे. याच्यासाठी आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की वरची कमाई जे आपण ज्याला या दिवसामध्ये भ्रष्टता म्हणतो त्यापासून तुम्ही दूर राहावं. तिसरा आहे शिपाई, पोलीस डिपार्टमेंट. शिपायांना देखील बदलाय, आम्हाला बाप्तिस्मा घ्यायचा, आम्ही काय करावं. तेव्हा तो म्हणतो कोणावर जबरदस्ती करू नका. तुला पॉवर दिली, तुला ताकद दिली म्हणजे कोणावर तू जाऊन दादागिरी करशील, कोणावर अत्याचार करशील, हे चालणार नाही. आणि त्यामुळे असे कुभांड करणारे, अशा प्रकारचे जबरदस्ती करणारे
देवाच्या राज्याचे लायक नाही, भले तू बाप्तिस्मा घेऊन घे. आणि यासाठी प्रियांनो, आता मी त्या विषयाकडे जाणार नाही. अनेकदा आपण म्हणतो माझा व्यवसायाचा, मेरा आयचा आहे, माझा व्यवसाय, आपण असं म्हणून कोणाला फसवते? आपण देवाला फसवू शकत नाही. आपण सैतानाला जे काही आपल्याला शिकवले ते पुढे चालवत आहे. सैतान म्हणतो अरे थोड़ा बहुत करना पड़ता भाई, देव बहुत दयालु है, बहुत प्रीति करने वाला है, कर देगा क्षमा, जाने का गुड़गा टेकने का. पाळक साहेब को बोलणार एकच्या जागे 2 भाकरी द्या मला, नाही 2-3 प्याले द्या, भरून मी मोठा प्याला घेऊन येतो, माझे पाप पण मोठे. हो प्रियांनो, आपण कोणाला फसवतोय? आपण देवाला नाही फसवू शकत. आपण पैसा मिळून अनेक गोष्टी करून केवढाही संसार रचलेला असेल, आपण देवापासून ते लपवू शकत नाही. आपण आपले पाप पदरी घ्या, देव विश्वसनीय नाहीये, गुडघे टेका, अश्रू डाळा. कालच मी गुरुवारचा संदेश दिला, अश्रू या मोलाचे. जेव्हा आपण आपल्या डोळ्यातून अश्रू घालतो, हृदयापासून पाप पदरी घेतो, तेव्हा देव क्षमा देखील करेल. प्रेज द लॉर्ड. परंतु परत करण्याचा देखील विचार आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे एकच गोष्ट ठेवा की माझा लाभ होणार नाही. योसेफकडे पूर्ण जाणार नाही, परंतु शेवटी आपल्याला असं दिसतं की योसेफाच्या मागे पोटीपराची पत्नी लागली होती. बरोबर नाही? हा तो गुलाम होता, जेलमध्ये होता, घरचं नोकरी चाकरी करायचं, परंतु दिसायला सुंदर होता. या व्यभिचार मध्ये त्यांनी पडावं आणि या कमी वयामध्ये ज्याला कोणीच ओळखत नव्हतं, कोई भी आगे पीछे था क्या उसका, नाही, सगळ्यांनी सोडून दिलेलं होतं, कोणी त्याच्याकडे बघणार नव्हतं. अशा अवस्थेमध्ये ती म्हणते की तू माझ्या बरोबर मजा कर, परंतु तो म्हणतो नाही नाही, मी देवाचा आहे. प्रेज द लॉर्ड. हा, कोणी मला, माझे आई वडील गेले कुठे, माझे भाऊ मला ओळखत नाही, मी परराष्ट्रामध्ये, मला कोणी जाब विचारणार नाही, परंतु मला माहित आहे माझा देव मला बघतो, मी हा गुन्हा करणार. आणि त्यामुळे काय झालं, त्याला काय मिळालं? प्रगती होणार होती त्याची, चांगलं त्याला रिस्पेक्ट, पण त्याला जावं लागलं जेलमध्ये. परंतु देवाने त्याला जेलमध्ये राहू दिलंय का? देवाने त्याच राष्ट्रात, त्याच पोटीपरच्या राष्ट्रामध्ये त्याला पंतप्रधान बनवलं. प्रेज द लॉर्ड. यस, काही दिवस दुःख होणार, कदाचित जेल सारखी आणि विपरीत परिस्थिती तुमच्यावर येणार, परंतु तुमची धार्मिकता ही देवाला दाखवा. प्रेज द लॉर्ड. तिथे लोकांनी हसले असतील, अरे क्या यार भाई, हमको चान्स मिलता ना तो हम तो कब से जाते, क्या येडा है क्या, जेल में पडा हुआ है, असं म्हणून अनेक लोक तुम्हाला वेड ठरवतील. हो, धार्मिकतेमध्ये वेड झाल्याशिवाय येशू मिळत नाही. लक्षात ठेवा, धार्मिकतेमध्ये वेड झाल्याशिवाय येशू मिळत नाही. कारण की जगाने येशूला देखील वेड ठरवलं, त्याच्या बहिणीने भावाने देखील त्याला काय म्हटलेलं, येडा यार, काय काही कामाचा नाही येतो, अशा प्रकारे त्याची देखील टिंगल केलेली आहे. परंतु येशूला माहिती आहे मी या जगामध्ये कशासाठी आलेलो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कशासाठी आले? देवाने तुम्हाला या जगामध्ये, ख्रिस्ती मंडळी चर्चमध्ये का ठेवलेले हे तुम्हाला मला माहित आहे का? यस, तुम्ही पुत्र आणि कन्या आहात, आणि एक दिवस जेव्हा येशूचं आगमन होईल तुम्हाला वर घ्यायला. प्रेज द लॉर्ड. यस, येशूला तुम्हाला वर घेऊन जायचंय, यासाठी तुमची माझी तयारी करून घेण्यासाठी ह्या चर्च मध्ये तुम्हाला ठेवलं. प्रेज द लॉर्ड. आणि तयारी करण्याचा सर्वोत्तम समय आता आलेला आहे, ज्याला आपण म्हणतो पवित्र महिना, उपवासाचा समय. प्रेज द लॉर्ड. आहे का तयार? तुम्ही पाळक तयार तो आहे, पर जरा ये वाली बात तो यार पटरी नाही होय. मग ते पटवून घ्या, आपल्या हृदयामध्ये ठरवून घ्या. आपण जिद्दी आहात. मला माहिती इथे बसले लोकांनी काही ठरवलं ना ते करून दाखवतात. अनेक जण आहे, आम्ही शोभा सिस्टरबद्दल आम्हाला कौतुक वाटतं की ते ठरवतात की मी 40 दिवसात कोणतं पण अन्न सेवन करणारे ते करू शकतात. आपल्यामध्ये अनेक जण आहे ज्यांना उपास जमत नाही, पण ते उपास करणार आहेत. अनेक जण आहे ज्यांना अनेक गोष्टी त्यांनी ठरवल्या आणि त्या करून दाखवलेल्या. एवढे दम आणि एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे. मग आता या वेळेस देवासाठी तुम्ही काहीतरी करून दाखवा. प्रेज द लॉर्ड. आपल्यासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी, पैशासाठी, अनेक गोष्टीसाठी जिद्द आपण दाखवली, पण ह्या वेळेस आपण देवाला दाखवा. देवा, तुझ्या धार्मिकतेसाठी आता मी जिद्दीने पेटून ह्या धार्मिकतेसाठी ते ज्या गोष्टी तू मला शिकवते ते मी करणार आहे. मी अशुद्धतेपासून, पापापासून, दुर्बळतेपासून स्वतःला दूर राखणार आहे. आणि यामुळे व्यवसायाच्या मागे लपू नका. व्यवसाय असा आहे, घर ऐसा आहे, एरिया ऐसा आहे, परिस्थिती तशी, त्याच्या मागे लपू नका. जर तुम्ही लपल्या तर तुमचाही त्या लोकांसारखा नाश होईल. हो, इतका करता हमने थोड़ा सा किया था क्या फरक पडतो, तो जाईल नरकात ना. तुम्ही तो भार करून नरकात जाईल, तुम्ही एवढंसं करून नरकात जाणार.
मग फारच करा ना त्यापेक्षा. तो इतका करून नरकात चालला आणि तुम्ही एवढं करून नरकात चालला, मग त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक? रियांनो, चुकू नका. शैतान फसवतो आणि त्यामुळे त्याच्यापासून दूर जा. पुढचा मुद्दा मी घेतो. हे ऐच्छिक नव्हे तर हे कर्तव्य, ही ड्युटी, हे ऑप्शनल नाहीये. एक लक्षात ठेवा, ख्रिस्ती झाल्यानंतर या गोष्टी जी आहे ते करायचं नसतं 40 दिवसापुरतं, करायचं काहीतरी आपलं, तसं हे ऑप्शनल नाहीये. ही तुमचं ख्रिस्ती म्हटल्यानंतर त्याबरोबर जोडलं गेलेलं कर्तव्य आहे, ती ड्युटीज आहे आणि ते तुम्हाला करायलाच पाहिजे. आणि जर तुम्ही ते करत नाही तर तुम्ही स्वतःला ख्रिस्ती जरी म्हणून घेतलं तरी देवाच्या दृष्टिकोनाने, सैतानाच्या दृष्टी, सैतान पण ओळखतो की हे कितना वचव आदमी, त्याला माहित आहे वरून वरून काय दाखवतं, आतून आतून काय चाललेलं आहे. त्यामुळे तुम्ही देवाला तर फसवू शकत नाही. सैतान पण तुम्हाला चांगल्याने ओळखतो आणि त्यामुळे तो खुश आहे तुमच्यावर, आमच्यावर खुश असतो की ये ढोंगी चलने दो, अरे ऐसे लोग भी देखेंगे, अरे ये भी ऐसा है, आपण भी ऐसे ख्रिश्चन बनते. आणि असे ख्रिस्ती अनेक फिरत आहे आणि आपण त्यांच्याकडे जात आहोत. आणि त्यामुळे देवाचं वचन सांगते की अशा लोकांच्या मुळे माझे नावाची निंदा होत आहे. प्रेज द लॉर्ड. आज या 40 दिवसामध्ये प्रवेश करत असताना तुम्ही खरा ख्रिस्ती, धार्मिक ख्रिस्ती, देवाबरोबर चालणारा ख्रिस्ती, पवित्रतेमध्ये चालणारा ख्रिस्ती दाखवा जगाला. हो, मागील दिवसामध्ये मी असा ख्रिस्ती होतो, हो मागील दिवसामध्ये मी अशी वागत होते, हो मागील दिवसामध्ये मी चुकत होते, हो मागील दिवसामध्ये मी अशा प्रकारच्या गोष्टी करतो. परंतु देवा, या 40 दिवसाची संधी जीवनात मला मिळाली, माहित नाही आता परत मला मिळते की नाही, माहित नाही मी आता हे परत एक या संधीचा लाभ घेतो की नाही. अनेक लोक आहेत ज्यांची इच्छा होती परंतु ते घेऊ शकले नाही. मला प्रभू तू चान दिला. मग या वर्षी, या समय, या 40 दिवसामध्ये मी खरं विश्वासणारा ख्रिस्ती म्हणून उपास करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामध्ये मी निश्चितच ऐच्छिक इच्छा आहे म्हणून नाही, मला ख्रिस्ती म्हणून जे कर्तव्य आहे ते मला करायचं आहे. आणि त्यासाठी बायबल वाचणं, दररोज सकाळ संध्याकाळ वाचणं. आपल्याला टाइम टेबल मी दिलेलं आहे की 365 दिवसामध्ये कशा प्रकारचे बायबल आपण पूर्ण वाचू शकतो, त्याचं टाइम टेबल दिलाय ना सगळ्यांना. निश्चितच आपण उपवास करा, सकाळी बसा, बायबल वाचा, गुडघ्यावर या, प्रार्थना करा, उपवास करा. आपल्या लेकरा बाळांना घेऊन आपण प्रोत्साहित करा. यस मॅम मी करते, डॅडी करते, मी पण करणार आहे. अनेकांच्या गोळ्या आहे, अनेकांच्या मेडिसिन आहे, त्याबद्दल तुम्ही काय निर्णय घेतात याबद्दल देखील तुम्ही विचार करा. संध्याकाळी 40 दिवस आपल्या भक्ती आहेत, त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. आणि हे करत असताना जसं आता मी सुरुवातीला सांगितलं, इतरांना मदत करणं, इतरांना सहाय्य करणं आणि याद्वारे देखील खरो ख्रिस्तीपण घोषित करणं, हे देखील सुरू करा. प्रेज द लॉर्ड. हे करत असताना देखील स्वतःला धार्मिक आहे असं समजू. येशू ख्रिस्ताने त्या लोकांकडे बघितलं, तो जकारदार आला की मी इतकं करतो, मी बुधवारी उपवास करतो, मी शुक्रवारी उपवास करतो, मी ह्याला दान देतो, मी त्याला दान देतो, आणि हा तर असा आहे, तो तर तसा आहे, मी त्याच्यातला नाही. येशू ख्रिस्ताने त्याच्याकडे बघितलं, शिष्याने दाखवलं, देखो बाई इसको तू. आणि मग एक जकातदार आला, तो लांब उभा राहिला, जवळ पण आला नाही, आणि आपली ऊर बडबळत वर दृष्टीने करता खाली मान करून नम्रतेने म्हणा की काय म्हटला तो म्हणे, हे देवा मज पाप्यावर. आणि देव म्हणतो याची प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हा पापी आहे, दुष्ट आहे, लबाड आहे. आता जकातदारच्या बद्दल सांगितलंय, हा फसवा आहे, परंतु हा नम्रतेने, लीनतेने, पाप क्षमा आणि पापी आहे असं म्हणून देवाच्या चरणी येते. त्यामुळे त्याची प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हो प्रियानो, ड्युटीज तर करा, कर्तव्य तर पार पाडा, परंतु लीनता आणि नम्रता देखील ठेवा. मी धार्मिक झालेलो आहे असं निश्चितच दाखवू नका. आणि यामुळे मिखा याचा 8वा अध्याय, 6वा अध्याय आणि 8वं वचन आपण वाचा की देवाला खूप काही तुमच्याकडून माहित हवं नाही हो. तुम्ही वधस्तंभावर जाण, तुम्ही खूप मोठे मोठे बलिदान करा, आणि तुम्ही खूप मोठे चढावे चढा, आणि तुम्ही आपल्या शरीराला त्रास द्या, हे फार देवाला तुमच्याकडून अपेक्षा नाही. मग देवाला अपेक्षा तरी काय? मिखा 6:8 मध्ये काय लिहिलेलं आहे? अंडरलाईन, हायलाइट करा हे सगळं प्लीज. हे मनुष्य, आज तू ऐकत आहे, बरे काय आहे ते तू ऐकत आहे. पुढे नीतीने वागले. बोला सगळ्यांनी, नीतीने वागणे.
नीतीने वागणे. पुढे यस, मला दया करणं लोकांवर आवडतंय, मी दया करणार आणि करत राहणार, नुसतं 40 दिवस नाही तर निरंतर. पुढे देवाच्या समागम आहे, देवाच्या सहभागितेमध्ये मी राहणार. जगिक दैहिक गोष्टी मी काम करणार, नोकरी करणार, पण काम करताना नोकरी करताना माझं मन, माझे विचार देवामध्ये केंद्रित राहणार. इकडे तिकडे भटकटू देणार नाही. आणि सकाळी निघताना संध्याकाळी घरी असताना मी माझी प्रार्थना, पोथी प्रार्थना निरंतर सुरू होईल, ज्याला म्हणतात देवाच्या समागमी राहणे. आणखीन काय राहिलं? नम्र भावाने साधणे. काही लोक म्हणतात घरी नुसती चिडचिड चिडचिड करतात, बायकोवर चिड, मुलांवर चिड. का उपास आहे बाबा, माझी काळजी व्यवस्थित घेतली जाणे. उपासात म्हणजे कसं सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी मला पाहिजे ना. चिडचिड करतात उपास आहे म्हणून. यस, पोटाला भूक लागते तर थोडी चिडचिड होणार, थोडी डिस्टर्ब होणार ना तुम्ही, मी मान्य करतो. पण इतकं डिस्टर्ब की पूर्ण घराला डिस्टर्ब करत काय उपास करतोय मी, म्हणजे तुम्ही हे दाखवायचा प्रयत्न करतोय महान गोष्टी करत आहे, त्यामुळे आता सगळ्यांनी माझा एकदम ठेवायला पाहिजे, माझं कौतुक करायला पाहिजे. वा वा वा, उपास कर रहाय, उपास कर रहाय. अरे हे काय? नम्रता ना, तुम्ही प्रेमाने वागा जरा. उपास आहे म्हणजे काय तुम्ही विशेष काम करत नाही, हे तुमचं ऑप्शनल नाही, ही तुमची ड्युटी आहे आणि ते तुम्ही करतात. त्यामुळे काय तुम्ही विशेष करत आहे तर तुमचा उपवास 0 होणार आहे, ही बाब लक्षात ठेवा. आणि यासाठी परत एकदा ते संपूर्ण वचन वाचतो की हे मनुष्य बरे काय ते तुला दाखविले आहे, नीतीने वागा, आवडीने दया करा, देवाच्या समागमे राहा, नम्र स्वभावाने चाला. या वाचून परमेश्वर तुझ्याकडे काय मागतो? काय मागतो? स्वतःला मारून घ्या, स्वतःला फटका दे असं काही म्हणत नाही देवा. इकडची यात्रा कर, तिकडची यात्रा कर, नंगे पेर दर्जा उदर, असं काही मागत नाही देव. या गोष्टी तू कर, देव तुझ्यावर प्रसन्न होणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण मग अनेक लोक म्हणतात अहो पारक साहेब, वो बडी बडी बातें नाही, आम्ही काय ते सेंट पीटर आहोत का, आम्ही सेंट पॉल आहोत का, आम्ही काय संत टेरेसा आहोत का, आम्ही इथे महान संत बिंत नाही, आम्ही नॉर्मल लोक आहे. यस, नॉर्मल लोक आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, जेव्हा येशूचं आगमन होईल संत लोक संत्रात घेतले जातील. प्रेज द लॉर्ड. नॉर्मल लोक जे आहे, जे थोडा इधर थोडा उधर, दोन्ही नावावर पाय ठेवणार ते बुडणार आहे. तुम्हाला देव काय म्हणतो, जसा मी पवित्र आहे तर पवित्र लोकांची एंट्री आहे तिथे. आणि या पवित्र लोकांना संत लोक म्हटलेलं आहे. कदाचित तुमच्या आणि माझ्या नावाच्या समोर संत लावलं गेलं नाही, परंतु कृती जोपर्यंत पवित्र जी देवाला मान्य नाही तोपर्यंत तुम्हाला आणि मला त्या देवाच्या त्या नवीन यरुशलेम मध्ये प्रवेश मिळणार नाही. आणि यासाठी प्रियांनो, हा समय फार महत्वाचा आहे की स्वतःला जाणीव होऊ द्या 40 दिवसामध्ये की मी बदलले रा, ख्रिस्ताला प्रिय, नम्रतेने चालणारा त्याचा सेवक आणि दास आणि दासी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आता पण तुम्ही प्रयत्न नाही केला तर मला नाही वाटत परत एक वार जीवनामध्ये संधी मिळेल किंवा नाही. कर्तव्य खूप आहे, जबाबदारी खूप आहे. मी हे म्हणत नाही की 40 दिवसामध्ये तुम्ही नोकरी धंदा सोडून द्या, मी हे नाही म्हणत आहे की घरातले काम धंदे सोडून द्या, शिक्षण नोकरी सगळं काय तुम्ही करायचं आहे, परंतु ते करत असताना देखील देवामध्ये तुम्हाला चालायचं. आणि ते फार कठीण नाही, याबद्दल आता मिखामध्ये लिहिलेलं आहे. आणि यासाठी इब्रिकरास पत्र 12वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये देव काय म्हणतो की या दिवसामध्ये जर तुम्हाला आणि मला देवाला बघायचं आहे तर काय करायचं. 12-14 मध्ये बघा, सर्व लोकांबरोबर शांत, डिस्टर्ब नका करू घराला, स्वतः पण डिस्टर्ब नका हो, घराला पण डिस्टर्ब होऊ नका, आणि शांततेने सगळ्यांबरोबर राहा. का? कारण की ख्रिस्ती लोकांची ओळखच आहे समाजामध्ये की ते शांतीप्रिय लोक. बरोबर आहे की नाही? ते कोणाला त्रास देते, ते जुलूस काढत नाही, ते मोर्चे येत नाही, काही तोडफोड करत नाही, ही शांततेमध्ये चालणारे लोक आहे. पण हृदयामध्ये शांती आहे का? माझं हृदयात शांती का? मी डिस्टर्ब आहे. मग तुम्ही तोडफोड नाही करत, हे नाही करत, ह्याचा अर्थ काय तुम्ही शांततेत असं नाही. ती शांती देवापासून प्राप्त होती. ती शांती, ती खरी शांती म्हणजे शांतता चालणारे. पुढे, त्याशिवाय कोणालाही प्रभूला पाहता येत नाही. आज तुम्ही डिस्टर्ब आहे, तुमची शांतता हल्लेली आहे, तुमचं मन हल्लेलं आहे, तुम्ही टेन्शन मध्ये, दडपण मध्ये आहे, आणि त्यामुळे तुम्ही येशूला बघू शकत नाही. कारण की येशू तुम्हाला आणि मला
वचन काय सांगतं, जिथे आधी शांतता आणि मग मान्यता. आणि त्यामुळे पुढे काय लिहिलेलं आहे, ते बोला, ते पवित्रकरण मिळवण्यासाठी झटून प्रयत्न करा. ते पवित्रकरण मिळण्यासाठी फुकट नाही मिळणार, इझिली नाही मिळणार. कारण की आपला स्वभाव जो आहे तो पहिलेच डिस्टर्ब आहे. आपला स्वभाव तो हल्लेला आहे. आपले विचार जे आहे ते इतक्या वर्षामध्ये सेट झालेले आहे. आपले जे आहे ते कॅरेक्टर जे आहे ते पहिलेले डिस्टर्ब झालेले आहे. आता त्याला लाईनीवर आणणं सोपं आहे का? नाही आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी तुम्हाला आणि मला झटून प्रयत्न करावा लागेल. सुरुवातीला नुकसान होईल, स्वतःला सुरुवातीला शरीर साथ देणार नाही, सुरुवातीला कदाचित घरचे लोक साथ देणार नाही, आम्ही स्वतःलाही साथ देणार नाही, घरचे लोक नाही, कदाचित परिस्थिती आणखीन सिरियस होऊन जाईल. काही लोक म्हणतात, पाळक साहब क्या उपास रखने को लगा, अरे पहले अच्छा था, बहुत डिस्टर्ब हो गया है, कुछ कभी प्रार्थना विर्थना करो, डबल टिबल प्रार्थना करो हमारे लिए, पहले तो बहुत अच्छा चल रहा था, जब से तुमने वाला उपास करो बहुत ही प्रॉब्लेम आ गए. यस, होणार ना हो भाऊ. आज सैतानला दिसतं ना तुमचा प्रॉपर उपास सुरू झालेला, मग डिस्टर्ब तो करणार ना तुम्हाला. का नाही होणार डिस्टर्ब? मी तर म्हणतो का होणार नाही. हे डिस्टर्बन्स सांगतं की तुम्ही देवाच्या जवळ आणि जवळ चाललेले आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला परत एक वारी, हे डिस्टर्बन्स जे होत आहे ते ती मान्यता देत आहे की हा व्यक्ती जो आहे तो देवाच्या जवळ चाललाय. आता देव पण परीक्षा घेते एका बाजूला आणि सैतान पण तुम्हाला छळते दुसऱ्या बाजूला. लक्षात ठेवा, देवाला बघायचं की खरोखर ह्याला माझ्या चालायचंय का, तो परीक्षा येऊ देतो. आणि सैतान म्हणतो ये मेरे से दूर जा रहा है का, अटॅक करा ह्याच्यावर. आणि यामुळे डिस्टर्बन्स होणार, परंतु जे झटून प्रयत्न करतात शेवटी देवामध्ये त्यांना विजय प्राप्त होणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्यांना विजय प्राप्त होणार. तुम्हाला विजय हवा आहे, आम्हाला विजय हवा आहे. सुरुवातीला त्रास होणारच. कोणती नवीन नोकरी, कोणतेही नवीन व्यवसाय, कोणताही नवीन संसार, सुरुवातीला डिस्टर्ब होतोच व्यक्ती. मग हळूहळू सेट होतो की नाही होत? हळूहळू सगळं काही सुरळीत होतं, सर्व काही बदलतं, सर्व हवं तसं मिळतं. मग देवाचं वचन पहिल्या दिवसापासूनच तुम्ही डिस्टर्ब होणार नाही असं नाही, परंतु सोडायचं नाही. चाहे कुछ भी हो जाए, येशू मी आता या 40 दिवसामध्ये कुछ भी झालं तरी सोडणार नाही. आणि ते जे अपेक्षित आहे, जे वचनामध्ये लिहिलेले आहे, ते पवित्रकरणामध्ये मी टिकून राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देव ती ताकद देईल हो, देव ते बळ तुम्हाला आणि मला दिल आहे. आणि यासाठी पौल म्हणतो की ते पवित्रीकरण मिळवण्यासाठी झटून प्रयत्न करा. जगातल्या ज्या गोष्टी आहे, जे मृत आहे, जे आज आहे उद्या नाही आहे, त्याच्यासाठी आम्ही मरतो. परंतु जे सार्वकालिक गोष्टी आहे, जे कधी देखील संपणार नाही, त्याच्यासाठी काहीच नाही करायचं. मिल गया तर ठीक आहे, नाही मिला तर नाही चलेगा. अरे असं करून तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करते? कारण कोणत्या प्रकारचे ख्रिस्ती लोक आहे याच्याबद्दल आता गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. तुम्ही आणि मी सिरियसली घेत नाही, तुम्ही आणि मी योग्य प्रकारे प्रार्थना करत नाही, त्यामुळे तुम्हाला उत्तर पण मिळत, देवाचं वचन सांगतं ना, तुम्ही योग्य प्रकारे करतच नाही, त्यामुळे तुम्हाला उत्तर पण मिळत नाही. या वेळेस 40 दिवसामध्ये गांभीर्याने घ्या, आणि ते केल्याशिवाय तुम्हाला आणि मला मिळणार नाही. कारण की 1 पेत्र याच्या 2 अध्यायामध्ये देव म्हणतो मी तुम्हाला काय बनवलेलं आहे बघा. 1 पेत्र याचा 2 अध्याय 4 आणि 5 मध्ये काय म्हणतो बघा. हे आपल्याला नेहमीच माहिती आहे, वाचा. यस, तुम्ही निवडलेले मौल्यवान धोंड्याच्याकडे जात असताना 5वं वचन हायलाइट करा. तुम्ही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर म्हणून रचले जातात. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही मंदिरात नाही तर तुमचं जीवन मंदिर बनतं. प्रेज द लॉर्ड. काही लोक म्हणतात पाळक साहेब वो मंदिर खुला रखते जाओ, मैं मंदिर में आके प्रार्थना करेगा. निश्चितच आम्ही ते देखील प्रयत्न करू, परंतु जे मंदिर रेग्युलर गुरुवार आणि इतर दिवशी चालतं त्या दिवशी लोक येत नाही. काही लोक पाळक मंदिर खुला रखो, मैं आके प्रेयर करेन. खरं, चांगली गोष्ट आहे, पण तो देव काय म्हणतो, आता तुमचं जीवन मी मंदिर बनवत आहे. प्रेज द लॉर्ड. इथे तिथे जायची गरज नाही. आता ख्रिस्तामध्ये चालल्यामुळे ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये हृदयात वास करतो, म्हणजे तुमचं जीवन हे मंदिर बनलेलं आहे. पुढे असं लिहिलेलं आहे, आणि यासाठी येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणाऱ्या आध्यात्मिक यज्ञ अर्पणासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही सामान्य लोक नाही, आता तुम्ही याजक बनलेले आहात. प्रेज द लॉर्ड. आणि याजक बनण्यासाठी नुसते पांढरे कपडे घालणे पुरेसं असं नाही. म्हणते फळाचे वाद बस मार दिख रहे,
जरा ये अच्छा ड्रेस बीस पहन कर आया. यस, काहीतरी बदलायला पाहिजे की नाही. प्रेज द लॉर्ड. यस, आपल्याला देवामध्ये चालत असताना नवीन काहीतरी व्हायला हवं. पण कपडे बदलून काहीतरी मेकअप करून तुम्ही लोकांना प्रभावित करू शकता, देवाला. कारण की आपलं मंदिर काय आहे? आपलं हृदय. आणि 9व्या वचनामध्ये आपण सर्वजण एकत्ररित्या वाचू. देवाने तुम्हाला काय म्हणवलंय एकत्ररित्या? 2:9. पण तुम्ही तर निवडलेला यांश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात वाचन केल्याने त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. किती सारे अवॉर्ड, किती सारी बक्षिस देवाने आम्हाला दिलेले आहे. या 40 दिवसातच नाही, आजच देणार आहे प्रभू. प्रेज द लॉर्ड. आजच तुम्ही म्हणत की कुछ भी हो जाए पाळक साहेब, आज मेरे को बहुत पड़ गया है, आज मैं ऐसा ही करने वाला, असं म्हणून जेव्हा आपण आपले पाप वरून करून इथे येणार, गुडघे टेकणार, देव म्हणतो आज से काम चालू. आणि त्यामुळे काय काय देते? तुम्ही निवडलेले वंश बनून जाणार, तुम्ही याजकगण बनणार आहे, तुम्ही त्याचे पवित्र राष्ट्र बनणार आहात, देवाचे लोक बनणार आहात. त्याचप्रमाणे तो म्हणतो की मी तुम्हाला अंधकारातून प्रकाशात यासाठीच आलेले की देवाचा प्रकाश तुम्ही सगळ्यांकडे प्रकाशित करा. प्रेज द लॉर्ड. यस, घरी गेल्यानंतर या आठवड्यामध्ये लोक म्हणतात अरे सही में यार ये 40 दिन में तेरा एकदम जीवन ही बदल गया रहा, बहुत चेंज हो गया तेरे में. आणि हे आम्हाला प्रकाश आहे जो इतरांना दाखवायचा आहे. आणि त्यामुळे या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष लावू हे आपण राहा. अनेक जण म्हणतात पाळक साहेब बहुत मुश्किल आहे, बहुत कठीण आहे. जरा जरा सोपा सोपा बोलो. सोपं नाहीये. येशू ख्रिस्ताने काय म्हटलेलं आहे की ज्याला माझ्या मागे यायचं त्यांनी काय करावं? वधस्तंभ घेऊन आत्मनिग्रह करून माझ्या मागे या. यस, आज आपण गुडघे टेकत असताना समोर आपल्याला वधस्तंभ दिसत असताना, माझ्या मागे वधस्तंभ दिसत असताना, येशूला पत्करण्याचा मार्ग जो आहे तो वधस्तंभापासूनच पुढे जातो. प्रेज द लॉर्ड. आणि वधस्तंभाचा मार्ग सोपा नाही, तरी येशू ख्रिस्त म्हणतो की माझ्या मागे या, तुमचे ओझे हलके, मी कठीण ओझे ऑलरेडी वाहिलेले. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमचे पाप वाहत नाहीये, तुम्हाला पापाच्या बद्दल फटके पण मिळत नाही, तुमच्या पापाचा क्रोध पण येत नाही. ते मी ऑलरेडी 2000 वर्षा पहिले आपल्या मस्तकी घेतलेले, तुला हलके फुलके काम दिलेले, परंतु ते पण तुला आवडत नाही. हो प्रियांनो, आपण फार कठीण म्हणून जेव्हा जगतो तेव्हा आपल्यासाठी हे मार्ग बंद होऊन जातात. आणि त्यामुळे आपण आता ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जगामध्ये मनुष्याने ठरवलं तर कोणतंही काम कठीण. तुम्ही म्हणणार की पास्टर साहेब इतका धार्मिक नाही हो. धार्मिक मी पण नाही, तुम्ही पण नाही, कोणी पण नाही. पण तो देव म्हणतो तुला सहाय्य करण्यासाठी, तुला ताकद देण्यासाठी तुझ्यामध्ये मी एक देव ठेवलाय. त्याचं नाव काय? देव जो पवित्र. तू प्रार्थना कर, तू देवाकडे माग आणि म्हण देवा मी कमकुवत आहे, देवा मी दुबळा आहे, मला उपवास करता येत नाही, मला नीट प्रार्थना करता येत नाही, मला नीट तुझ्यामध्ये चालता येत नाही, मी फसवला जातो, मी लोकांना फसवतो, मी दुबळा आहे, माझ्या घरातली परिस्थिती, माझ्या घरातले आजार, माझ्या घरातले शेजारपाजारांची परिस्थिती, माझी गरिबी, माझी बेरोजगारी, हे सर्व तू पाहतो प्रभू. नाही जमत ना सगळं. पवित्र आत्मा तुम्हाला शिकवल, बळ देईल. घाबरू नको, भिवू नको. तू त्या देवाचे हाक मारलेली तुझी परिस्थिती बदलेल. प्रेज द लॉर्ड. देव म्हणतो या 40 दिवसाच्या अगोदरच्या जीवनामध्ये जे काही तुला मिळाले नाही, जे काही तुला मिळाले नाही ते मी सर्व देत आहे. प्रेज द लॉर्ड. एकदा तू मनोभावे ह्या 40 दिवसाला सामोरे तर जा, बघ मी तुझं जीवन बदलून टाकणार आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या गोष्टी आजवर तुला अशक्य वाटत होते, जे तू कधी कल्पना पण केल्या नाही, ते मी ऑलरेडी तुला दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणतो बाळाचा वो मिल रही क्यों नाही? यासाठी मिळत नाही की तू वचनात प्रार्थनेत नाही. कारण की तुला जर मिळाली तर तुला काहीच कौतुक वाटणार, मेरे कारण मिळालं असं तू म्हणशील. परंतु जे विश्वासात प्रार्थनेत चालतात, जे येशूमध्ये मजबूत आहे, त्यांना मिळाल्यानंतर ते काय म्हणतात? चला उपकार स्तुती करणार मी देवाची. प्रेज द लॉर्ड. मंदिरात येणार, त्या मंदिरामध्ये देवाची स्तुती करणार, कारण की मला माहित आहे माझ्या देवाने मला हा आशीर्वाद आणि ब्लेसिंग दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. येस, आज तुमचे आणि माझे आशीर्वाद यासाठी खुंटलेले आहे, थांबलेले आहे, कारण की अद्याप तुम्ही आपल्या जीवनामध्ये येशूला आद्यस्थान दिलं नाही. कारण की ही गोष्ट कोणाकडून मिळणार आहे? तुम्हाला कोणाकडून मिळणार आहे? कोणाकडून?
देव कोण आहे? येशू आहे. येशू कडून मिळणार आहे. परंतु तुम्ही जर देवात नाही तर ती येशू कडून मिळणार आहे का? देणार तर येशूच आहे, परंतु त्याचा गौरव आम्ही येशूला देणार नाही. यासाठी येशू थांबलेला आहे, आशीर्वाद थांबलेले आहे. परंतु या 40 दिवसामध्ये जर तुम्ही लीन आणि नम्र होऊन परत एक बार येशूला पत्करलं तर तुमचं लक्ष कुठे असायला पाहिजे? मग आधी राज्य, त्याचं राज्य आणि त्याची, मग देव म्हणतो आता ले जा भाई, आशीर्वाद तेरा है. प्रेज द लॉर्ड. मी तू धार्मिकता आणि राज्य तुझ्याकडे दिसते, आता हे जे काही आहे तू घेऊन जा. अगोदर तुम्ही माझ्यामध्ये आणि माझी वचनं जर तुमच्यामध्ये, तर तुम्ही जे काही मागाल, ज्याच्यामध्ये वचन आहे तो म्हणा पैसा दे पैसा दे, असं तो कधी म्हणणार. त्याला माहिती आहे की पैसा हे लोभाचा कारण आहे. अनेक अशा गोष्टी आहे जे जगी काय तो मागणार नाही. त्याला माहिती आहे हे तर ऑलरेडी देवाने मला दिलेलेच आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु मला देवात मजबूत चालायचं आहे, कारण की आज मी पैसा कमवला तर कदाचित मला महिनाभर पुरल, मी पैसा कमवला तर कदाचित माझ्या आयुष्य, माझ्या वर्षभर पुरल. कदाचित मी खूप लफडे केले, भ्रष्टता केली तर कदाचित माझी 1 पिढी खाईल, 2 पिढी खाईल. परंतु जर मी येशू मध्ये चाललो तर देव माझ्या पुढच्या सर्व पिढ्या आशीर्वादित करेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मग 1 पिढी, 1 वर्ष, 2 पिढ्यापर्यंत विचार करायचा की पुष्कळ पुढे येण्याचा विचार करायचा? कशा करायचा? जे धार्मिक सात्विकपणे चालतात त्यांच्या पुढच्या पिढ्या देव आशीर्वादित करतो. प्रेज द लॉर्ड. यस. कदाचित आमचे वाढवलेल्याने तसे धार्मिकता दाखवली नाही, त्यामुळे आज आम्ही पापात आहोत, अशुद्धीत आहोत, गरिबीत आहोत, अत्याचार मध्ये आहोत. परंतु आम्हाला आता बदलायचं आहे. प्रेज द लॉर्ड. जे काही जुने होऊन गेले ते बदलून गेलेले आता नवीन झालेले, आणि हे नवीन या 40 दिवसा आजपासूनच सुरू करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. होऊन गेलं जुनं, पास्ट मध्ये, भूतकाळामध्ये बदलायचंय मला. आता मला एक नवीन जीवनाकडे वाटचाल करायची, तिथे आनंदी आनंद मेरे येशू के शरणों में. आणि यासाठी प्रियांनो, आज अशक्य असं म्हणू नका, कारण की देवासाठी कोणती गोष्ट अशक्य नाही. आताच आपण 11व्या अध्यायाकडे वळणार आहोत प्रभू वचनाच्या मेजापाशी जात असताना. आणि आपल्याला माहिती आहे की 1 करिंथ 11व्या अध्यायामध्ये प्रभू वचनाची जे काही विधी आहे ती सगळी दिलेली आहे. परंतु 1 करिंथच्या पहिल्याच वचनामध्ये देवाने काय म्हटलं बघूया. करिंथकरास पत्र याच्या 1ला अध्याय आणि याच्या पहिल्याच वचनामध्ये येशू ख्रिस्त किंवा आत्मा काय म्हणतो. आपण याच अध्यायामध्ये प्रभू भोजनाच्या विधीच्या बद्दल 11व्या अध्यायामध्ये वाचणार. मी आताच पुढे आपण येणारच आहोत, परंतु त्याची सुरुवात कशी केलेली बघा. देवाच्या मंडळीस म्हणजे येशू ख्रिस्त, येशूमध्ये पवित्र केलेल्या पवित्र जन, अंडरलाईन करा. म्हणजे माझ्या मागे म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलावलेल्या लोकास. हे प्रभुवचन विधी 11व्या अध्यायामध्ये बघा, तीच हे प्रभुवचन विधी आता मी बोलणार. कोणाला प्रभुवचन विधी आहे सांगा बरं. इथे स्पष्ट लिहिलेलं आहे की येशू मध्ये जे पवित्र केलेले ते लोक आणि पवित्र जन होण्यासाठी ज्यांना बोलावलेले जे येशू ख्रिस्तामध्ये आहे त्यांच्यासाठी हे वचन आहे. तुम्हाला असं जर वाटत आहे की माझे को पवित्रता नको, मला काही करायचं नाही, मग त्यांच्यासाठी हे वचन पण नाही, जर वचन नाही तर मग हे पण नाही, ज्याला आपण प्रभुवचन म्हणतो. रिपीट करत आहे, परत एक वार इथे वाचतो मी तुमच्यासाठी. म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलावलेल्या लोकांसाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्याच्या व आपल्यालाही प्रभू याचे नाव सर्व ठिकाणी घेण्यास सर्वांना सलाम. त्या लोकांसाठी आहे जे पवित्र होण्याच्याकडे वाटचाल करत आहे, त्यांच्यासाठी आहे ह्या पवित्र सप्ताह, पवित्र आठवडा, पवित्र महिना आणि लेन समय. ही प्रभू भोजन पण त्यांच्यासाठी आहे. परंतु ज्यांना त्याच्यात इंटरेस्ट नाही, सॉरी, तुम्ही एक विधी म्हणून घेऊन जाणार, कदाचित तुमच्या मनाला समाधान वाटेल, लाभ शून्य मिळणार, 0 मिळणार आहे. आणि जगामध्ये फार कमी लोक त्याला सिरियसली घेतात. त्यामुळे ख्रिस्ती लोकांचं पतन आणि घरामध्ये अशांती, भांडणं, आजार, सर्व प्रकारचे व्याधी, निराशा आणि सर्व प्रकारचे शाप, क्रोध हे सर्व दिसत आहे. का सिरियसलीच घेत नाही तुम्ही. येतात जातात, वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या निघून गेलेले,
कधीतरी सिरियस व्हा. येशूचं आगमन जवळ आहे आणि त्यामुळे आज त्या दुष्ट प्रवृत्ती ज्याने तुम्हाला आणि मला, त्या दुष्ट प्रवृत्ती ज्याने तुमच्या घराला आणि कुटुंबाला बांधून टाकलेलं आहे, त्यांना आता घालवण्याचा समय आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी देव तुम्हाला आणि मला बोलवत. तुम्ही जर विश्वासात आहे, प्रार्थनेत आहे, तर दुप्पट ब्लेसिंग आहेत, दुप्पट अभिषेक आहे, महान मोठी सेवा आहे. आणि यासाठी चर्चचे एल्डर असो, संदेश देणारे असो, तरुण संघ असो, महिला मंडळ असो, संडे स्कूल असो, प्रत्येक घटक असो. तुम्ही हे म्हणणार आहे हमको तो कुछ नाही आता. अरे हे हमको तो आता नाही, कोणालाच काही येत नाही, मलाही काही येत नाही. परंतु बोलता करवता कोणी पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर म्हणतात मला हे जमत नाही, तर तुम्ही फसवतात. ह्याचा अर्थ देव तुम्हाला काही मदतच करत नाही असं होतं. अरे तुम्ही मागितल्यानंतर देव देणार नाही का हो? असं होईल का? होईल का असं? तुम्ही म्हणणार की मला पवित्र बनायचं, धार्मिक बनायचं, देव मदतच नाही करणार, असं होईल का कधी? अरे देव तर म्हणून ह्याच्यासाठी तर मी वधस्तंभावर प्राण दिलं, हे तर सगळ्यात जास्त मला आवडतं, हे देणारच ते मी तुम्हाला. पण तुम्ही तुमचं मन देव बघतं, मुंह से तर बोलता कुछ और करता तो दुसरा कुछ. तर त्यामुळे मग त्याचं काही अर्थ राहत नाही. आणि यासाठी प्रियांनो ही गोष्ट जाणून घ्या. पण जर तुम्ही करत नाही तर प्रगटीकरणामध्ये शेवटल्या अध्यायाकडे जेव्हा जाऊ, तर मग देव काय म्हणतो? नाही सुधारणे का? आता काही लोकांनी सरळ नाही सुधारणे का? मग या शेवटल्या पुस्तकामध्ये प्रगटीकरणामध्ये 22:11 वाचा. प्रगटीकरण. दुराचारी मनुष्य, ज्यांचं आचरण चांगलं नाही, त्यांनी काय करावं? दुराचरणच करत राहावं. करा करा करा. पुढे. मलिन करणारा त्याला समजायचं आणि त्याला म्हणायचं मला घाणीतच लोळायचं, लोळा बाबा लोळा. शेवटलं पुस्तक आहे. परंतु जे नीतिमान आहे त्यांनी नैतिक आचरण करत राहावे. आज 2 रस्ते तुमच्या समोर स्पष्ट आहे. प्रगटीकरणाचं शेवटलं पुस्तक आहे, शेवटलं पान आहे बायबलचं, आणि ते तुम्हाला आणि मला स्पष्ट सांगत आहे की जर तुम्ही भ्रष्टाचार लोळायचं, लोळा, नो प्रॉब्लेम. तुम्ही ठरूनच ठेवलंय की मला अग्नीमध्ये जायचंय, नो इश्यू. कारण की किती सांगितलं, ज्याला कान आहे तो हृदयाचे कान उघडा आणि ऐका. कारण की मी बोलत नाही, देवाचा आत्मा बोलत आहे. परंतु जो धार्मिक आहे, जो नीतिमान आहे, त्यांनी नैतिक आचरण करावं. पुढे. पवित्र चरणी माणूस स्वतःला काय करत राहावं? मग पवित्र आहे तर मग आणखीन काय पवित्र करायचं? है ना? इथे काय लिहिलंय? पवित्र चरणी माणूस जो पवित्रतेसाठी भुकेला आहे, तो आणखीन पवित्रतेमध्ये वाढव. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला चर्च दिसत आहे, आज तुम्हाला बायबल दिसत आहे, आज तुम्हाला सुंदर असे सर्व काही दिसत आहे. येणाऱ्या दिवसामध्ये येशूचे दर्शन आणि सामर्थ्याचा लाभ देखील लाभो. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळे वाजव येशूसाठी. यस, मी पवित्रतामध्ये चालत आहे, येशूमध्ये चालत आहे. आता येशूचे दर्शन, येशूचे दृष्टांत, येशूचं सामर्थ्य, येशूची सेवा आणखीन माझ्या जीवनामध्ये घडो, यासाठी मला येशूमध्ये चालायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आज येशूमध्ये तुम्हाला मी नुसतं उपास करण्यासाठी प्रोत्साहित करत नाही, तर देव म्हणतो जसा मी पवित्र आहे तसं तुम्हीही पवित्र असावं. आणि जर तुम्ही आणि मी पवित्र चालतो तर आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे. आणि शेवटलं वचन आपण एकत्ररित्या वाचू आणि त्यानंतर मी संपवतो. स्तोत्रसंहिता अध्याय 24 मध्ये जाऊया. आणि संत पौल खूप सुंदर असा विचार करतो. आपण एकत्ररित्या 3, 4 आणि 5 वाचूया. सगळ्यांनी बायबल उघडा. आणि ही प्रार्थना आपली दररोज असायला पाहिजे. आता 40 दिवसामध्ये ही दररोज प्रार्थना करा. ही प्रार्थना पाम संडेच्या दिवशी आपण नेहमी म्हणतो आणि तो आपल्या महत्वाचा सण येणार आहे. परंतु आज आपल्याला ही प्रार्थना 3, 4, 5, 24 पहिला सुरू करूया. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ आहे, ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही व कपटाने शपथ वाहत नाही, तो त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपला उद्धारक देवाच्या हातातून तो नीतिमान ठरेल. काय ठरेल? काय ठरेल? आणि आपल्याला आज हेच करायचंय की 40 दिवसामध्ये नीतिमान ठरण्याकरता आपल्याला आज मेजापाशी यायचं. परंतु इथे पॉइंट करा, 1, 2, 3, 4 टाका. पहिली गोष्ट काय करायची आहे तिथे लिहिले, आपले हात स्वच्छ आहे, अशुद्धतेपासून
चुकीच्या गोष्टीपासून हात सावरा. नंबर 2, आपले मन पण शुद्ध करायचे. नुसते हाताची शुद्धता नव्हे तर दुसरी आहे मन शुद्ध करा. तिसरा मुद्दा आहे आपले चित्त खोट्या गोष्टी मला चालणार नाही भाऊ. पवित्र दिन चल रहे, धार्मिक दिन चल रहे, ये आज ही नहीं हमेशा के लिए, आज के बाद हमेशा के लिए मी चुकीच्या गोष्टी ऐकणार आणि करणार पण नाही. आणि चौथा पॉइंट आहे तो कपटाने शपथ वाहत नाही. नाही भाई, आता यापुढे मी कदाचित शपथ वाहिली असेल की मी असं करल तसं करल, पण माझ्या देवाला ते आवडत नाही. आणि यापुढे मी जे काय आहे माझ्या जीवनासाठीच करणार. आणि असं करताना जेव्हा आपण दिसतो तेव्हा मला सांगू द्या, हे जीवन जे आहे, ही वाटचाल आहे, ती कोणाकडे वाटचाल होणार आहे? पवित्र. कारण की मी कोठे जाणार आहे? तर पवित्र डोंगरावर जाणार आहे, जिथे माझा देव आहे. प्रेज द लॉर्ड. त्या डोंगराचं नाव सियोन आहे आणि ते सियोन माझी वाट बघत आहे. आपण यावेळेस प्रार्थना करूया आणि प्रार्थनेच्या नंतर आपण परत या वाचनात वाचूया. कधी आपल्याला कळालं नसेल, कदाचित आपल्याला ऐकायला मिळालं नसेल, कदाचित डोक्यावरून गेलं असेल, परत एकदा ओजस प्रोडक्शन आहे, हे व्हिडिओ आहे, हे तुम्हाला युट्यूबवर पण दिसेल, हे तुम्हाला फेसबुकवर दिसेल. हे ऐका, वारंवार ऐका. काही वचन सुटले असतील ते घरी जाऊन रिपाईट करा, शांत चित्ताने ऐका. मला सांगू द्या, देव अद्भुत कार्य करणार. प्रभुराय, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की माझा देव अद्भुत आहे आणि तो माझ्यावर प्रेम करतो. या 40 दिवसाच्या आरंभाच्या या रविवारी जेव्हा आम्ही मेजापाशी येणार आहोत आणि त्याद्वारे आम्ही इथे म्हणणार आहोत की देवा, मी चुकलो आहे, मी न आवडणाऱ्या गोष्टी तुझ्याकडे केलेल्या. हो पवित्र परमेश्वर, तुझ्या दृष्टीने जे न आवडणाऱ्या गोष्टी जे माझ्या जीवनामध्ये, माझ्या भूतकाळाकडे मी जेव्हा वळून बघतो तेव्हा मला माझीच लाज वाटते. हो पवित्र परमेश्वर, अशा अनेक गोष्टी जी मला माहीत होत्या परंतु मी केल्या नाही. मी परिस्थितीच्या मागे लपलो, मी स्वभावाच्या मागे लपलो, मी आपल्या आजारपणाच्या मागे लपलो आणि पित्या मी केल्या नाही. परंतु आता या 40 दिवसामध्ये उपाससह मी पुढे वाटचाल करण्याकरता, जसा तू पवित्र आहे तसा मी पण पवित्र असावं याकरता मी तुझ्याकडे मागते. हो पित्या, लीन आणि नम्र म्हणतो, बापा मग पाप्यावर दया कर. माझ्या अधर्माने पाप शुद्ध करण्याकरता मी आता गुडघ्यावर येणार आहे आणि मी आपले पाप पदरी घेणार आहे. देवा, तू तो विश्वसनीय न्यायी आहे. माझ्या सर्व अधर्म आणि पापांची क्षमा कर. पवित्र आत्मा, तू माझ्यामध्ये ये. माझा त्याग करू नको, मला सोडू नको, कारण की तुझं बळ, तुझं ताकद, तुझं उत्तेजन आणि तुझं शिक्षण हे मला अतिशय गरजेचं आहे. कारण की मी सहज बहकतो, सहज मी पळतो, सहज मी येशू आणि त्याच्या मार्गापासून दूर जातोय. पवित्र आत्मा, तुम्हाला बळ दे, ताकद दे. माझ्या घरामध्ये जड आणि कठीण आणि विरोध करणारे असे अनेक लोक आहे जे ख्रिस्त तुला जुमानत नाही. येशू, तू पाषाणमय हृदय बदलून मांसमय हृदय घालणारा माझा देव आहे. येशू, मलाच नव्हे तर माझ्या संपूर्ण घराला तू बदल. संपूर्ण घरालाच नव्हे तर संपूर्ण मंडळीला बदल पित्या. यासाठी की हा प्रकाशाचा समय, ज्यामध्ये आमच्या कृत्यांच्या द्वारे, आमच्या सेवेच्या द्वारे ख्रिस्ताचा प्रकाश आम्हाला प्रदर्शित करायचा. आम्हीच नव्हे तर अख्खील जग पवित्र पित्या या पवित्र महिन्याकडे मोठ्या विश्वासाने बघत असताना, येशू, माझी सेवा, माझं घर, माझं घराने तुझ्या सेवेसाठी तत्पर राहावं याकरता माझ्या मनाची अंतःकरणाची तयारी कर. धन्यवाद देतो पित्या की या मेजापाशी येत असताना विश्वासू हृदयाने आणि पवित्र पित्या लीन आणि नम्र भग्न हृदयासह मी सादर होत असताना माझ्या जीवनात कार्य कर. प्रभू येशू ख्रिस्तांचा तारणारा पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तो आहे. यावेळेस